पंतप्रधानाचं नाव त्या फाईलमध्ये येत आहे असं म्हणत आहे, तर ते या नैतिकच्या आधारे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. मोदी सरकार शांत करो. आज नांदेड शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या वतीने या जिल्हाधिकारी कचेरीसमोर आंदोलन करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये आम्ही देशाचे पंतप्रधान यांचा राजीनामा त्या ठिकाणी मागितलेला आहे. कारण आपण बघू शकता विस्टेन फाईलच्या माध्यमातून भारतातली जी प्रमुख मंडळीची नावं येत आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने पंतप्रधान असतील, केंद्रीय मंत्र्यांची नावं त्या फाईलमध्ये येत आहेत असं म्हणत आहेत. तर त्याचा राजीनामा द्यावा. त्याचबरोबर अमेरिकेसोबत जो भारतानं करार केलेला आहे त्याच्यामध्ये तो करार पूर्णपणे देशातल्या शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा करार आहे असं आम्हाला वाटतं. कारण भारतामधले जे शेतकरी आहेत, जे आपली पिकं पिकवतात, फळभाजी पिकवतात, ते अमेरिकेमध्ये पाठवायचं त्याला 18% टॅरिफ, आणि अमेरिकेतल्या शेतकऱ्यांची भारतामध्ये पाठवणार त्याला 0% टॅरिफ. हा कुठला न्याय आहे? त्यामुळं शेतकऱ्यांचं येणाऱ्या काळामध्ये भारतीय शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान होणार आहे, आणि हा ट्रेड चुकीचा ट्रेड आहे असं आम्हाला वाटतं. त्यामुळे आज आम्ही नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने त्या पंतप्रधान असतील आणि केंद्रीय मंत्री असतील यांचा राजीनामा आम्ही मागितलेला आहे. देतील काय? नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देतील असं वाटतं? निश्चितच त्यांनी द्यायला पाहिजे. कारण देशाची आज पूर्ण जगभरामध्ये ज्या प्रकारची बदनामी चालू आहे भारताची, पंतप्रधानाचं नाव त्या फाईलमध्ये येत आहे असं म्हणत आहे, तर ते या नैतिकच्या आधारे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे.